कार्यकर्त्यांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा करून आपल्या गावाच्या विकासाची कामे मार्गी लावावीत असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते अरुण शेठ भगत यांनी मंगळवारी अंगणवाड्यांच्या या उद्घाटनावेळी केले। पनवेल तालुक्यातील भोकरपाडा आणि बाणघर येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अरुण शेठ भगत यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा नियोजन निधीमधून अंगणवाडी बांधण्यात आली आहे। या अंगणवाडीचे भाजपचे ज्येष्ठ नेते अरुण शेठ भगत यांच्या हस्ते मंगळवारी उद्घाटन झाले। या कार्यक्रमाला भाजपचे तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अमित जाधव, नेरे मंडळ अध्यक्ष भूपेंद्र पाटील, विभागीय अध्यक्ष सुनील पाटील, युवा मोर्चा सरचिटणीस विश्वजित पाटील, रमेश पाटील, माजी सरपंच शांताराम पोपेटा, अलका तांडेल, नितीन पोपेटा, माजी उपसरपंच रोशन पोपेटा, गाव कमिटी अध्यक्ष नारायण माळी, उपाध्यक्ष मदन मडवी, सदस्य रघुनाथ मोहिते, सुनील मडवी, भरत तांडेल, सागर मडवी, गोटीराम चाहू फुलोरे, अशोक बबन फुलोरे, भास्कर फुलोरे, गणेश फुलोरे, हनुमान फुलोरे, लहू फुलोरे, हरिदास फुलोरे, रमेश फुलोरे, गजानन फुलोरे, सखाराम फुलोरे, रुपेश फुलोरे, कल्पेश फुलोरे, बळीराम फुलोरे, काशीनाथ फुलोरे, साजन फुलोरे, निखिल ठाकूर, आनंद फुलोरे, अनिकेत फुलोरे, हरिभाऊ म्हात्रे, दशरथ फुलोरे, दीपक फुलोरे, संजय फुलोरे, सुनील फुलोरे, संकेत फुलोरे, निकेतन फुलोरे, अभिजित फुलोरे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते। दरम्यान यावेळी भाजपचे युवा नेते रोशन पाटील यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला। त्यांना अरुण शेठ भगत यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। खरं तर आज खूप चांगला दिवस आहे, कारण जर कामाचा पाठपुरावा करायचा तर अरुण शेठ पण सांगतील की भोकरपाडा ग्रामस्थांचे आमचे जे कार्यकर्ते आहेत ते एक प्रकार म्हणजे बोलायचं झालं तर हात दोन पाठी लागतात का कुठलंही काम, रस्त्याचं काम असो, आता स्मशानभूमीचं काम चालू आहे, अंगणवाडीचं काम झालं, 2 रस्त्यांची कामं झाली का, मागे एक रस्ता आपण डांबरीकरणाचा टाकला होता, तो कॉन्ट्रॅक्टर नाही लागला तरी कधी कधी कॉन्ट्रॅक्टर हे खूप खराब कामं करतात, परंतु आपण जर कार्यकर्ते जर पाठपुरावा केला नाही तर तो कामच करत नाही। तुम्ही सातत्याने त्या कामाच्या पाठी राहिले, तो काम करून घेतला, परंतु नाही लागला तो कॉन्ट्रॅक्टरच हे निघाला म्हणून तो काम थोडासा आपला खराब झाला। नंतर मेन रूटपासून ते गावापर्यंत येणारा रस्ता जो अतिशय एकदम खराब झाला होता, ते येणं आम्हाला सुद्धा आमच्या गाड्यातून येणं सुद्धा आम्हाला एकदम बिकट झाला होता। तुम्ही सातत्याने पाठी राहून आपण काम त्याच्या अगोदर टाकलेला होता, परंतु काही प्रशासकीय मान्यता नसल्यामुळे आपलं काम करण्यात अडचणी येत होत्या। नंतर मग अरुण शेठ साहेब, आमदार प्रशांत ठाकूर साहेब, संजय शेठ, आम्ही सर्वांनी त्यांनी सांगितलं की हा काम लवकर व्हायला पाहिजे, त्यामुळे तो काम प्रशासकीय मान्यतेच्या अगोदर आपण आपल्या परीने कॉन्ट्रॅक्टरला सांगून तो काम करून एक चांगल्या प्रकारचं काम झालं आहे। असं सातत्याने सर्व कार्यकर्त्यांनी असं कामाच्या बाबतीत तत्पर राहिलं पाहिजे आणि असं जर राहिलं तर आपण नक्कीच आपल्या गावातून चांगल्या प्रकारचा लीड हा आपण या भारतीय जनता पक्षाला आपल्याला मिळेल आणि ही येणारी जी ग्रामपंचायत आहे त्या ग्रामपंचायत नक्कीच या ग्रामपंचायतीमध्ये भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही। जय हिंद, जय भारत। आपल्या गावाचं जर काम करायचं असेल, आपल्या गावाचा जर विकास करायचा असेल, विश्वजित पाटील, भास्कर फुलोरे, सुनील पाटील असे कार्यकर्ते आपण गावामध्ये घडवण्याची सुरुवात आपण खऱ्या अर्थाने करायला पाहिजे। आता असे कार्यकर्ते असले तरी आपल्या गावातली कामं होऊ शकतात। त्यानंतर मी कधीतरी पनवेलला भेटलो होतो आणि मग माझ्या पोराचं नोकरीचं बघा आणि नंतर मग पुन्हा 6 महिन्याने भेटल्यावर सांगणार तुम्हाला बोललो होतो मी, तरी तुम्ही माझं काम नाही केलं। अशा पद्धतीने कामं होत नसतात। हे लोक मी सांगायचो 100% काम करीत असत्याचं, तरी त्यांचा विश्वास त्यांनी ठेवला नाही। माझ्याकडे रोज भांडायला ऑफिसला रोजच्या रोज सकाळी आलो का पहिला दर्शन या लोकांचा व्हायचा, पण त्याचा फायदा असा झाला का आज आपलं गाव चकाचक दिसायला लागलेलं आहे आणि चांगली चांगली कामं आता अंगणवाडीचं कामसुद्धा चांगल्या पद्धतीचं केलेलं आहे। इथं मुलांना नक्कीच बसायला आवडेल, खेळायला समोर होता मैदान कुणाची जागा मला माहीत नाही, पण एक चांगली जागा समोर या ठिकाणी आपल्याला दिसत आहे आणि म्हणून आपण आपल्या भागातील सर्व गावाचा विकास जर करायचा असेल
पोर्शनवाल्यांनी जरा मला ते पुढे यायची त्या भागामध्ये राहिलेले, बाकी गावं ठीक आहे. आता रमेश सांगितलं आमचं काय आहे, परवाच त्याला सांगितलं मयूरला तुझं काम कुठं उद्याचं बाकी आहे, तो उद्याचं करून घ्या. तर अशा पद्धतीनं जर आपण आमदार साहेबांच्या मागे आमच्या मागे लागलं, शिवदेव पाटील साहेब आम्ही सर्व उपेंद्र पाटील आपले अध्यक्ष आहेत आता, तर अशा पद्धतीनं आपण जर सर्व कार्यकर्त्यांनी मागे लागून जर कामं करून घेतली, मला वाटतं आपल्या गावाचा विकास नक्कीच आपल्या चांगला या ठिकाणी होणार आहे. आज उत्साहाने तुम्ही सगळे होतात का, मला वाटतं एखाद्या जाहीर सभेला जेवढे बॅनर नाही लावतो तेवढे बॅनर तुम्ही आज या ठिकाणी लावलेले आहेत. आज आले आम्हाला बॅनर बघितल्यापासून आम्हाला बरं वाटतं का, उत्साहाने करतात, करायचं म्हणून नाही, तर मनापासून करण्याची जी कला असते ती आज विश्वजित आणि सुनील पाटील दोघे जरी आपल्या भागातले नेते असले तरी ते नेहमी आमच्याकडे येऊन नेहमी कामं असलेली सांगत असतात. आणि म्हणून आपल्या भागामध्ये काम एक काम तर सुनील पाटील उधारीवर करून घेतलं नसताना सुद्धा त्यांनी एक काम करण्याची करून घेण्याची ज्याची कला जी आहे ती खरोखर आपण सर्वांनी वापरण्याची गरज आहे. आणि आपल्या गावातली कामं जी काही राहिलेली असतील ती कामं आपण करून घेणं गरजेचं आहे. तरच आपल्याला गावातले लोक ओळखतील, मानतील, तुम्ही जिथं आहात तिथं आम्ही आहोत असे याच्या पुढे सर्व गावाले तुम्हाला सांगायला सुरुवात करणार आहे. आणि म्हणून आपण आपल्या सर्वांनी या भागामध्ये चांगली कामं कशी होतील यात कसं आमदार प्रशांत ठाकूर साहेबांच्या माध्यमातून कुठल्याही आमदाराला मिळत नसेल निधी एवढा आपल्याला पनवेल विधानसभेला मिळत असतो. आणि म्हणून त्याचा फायदा आपण गाववाल्यांनी चांगल्या पद्धतीनं करून घेणं गरजेचं आहे. त्याच पद्धतीने सन्माननीय आमदार प्रशांत ठाकूर साहेब तसेच आमचे प्रगत साहेब यांना देखील मला धन्यवाद देतो की सातत्याने या 5 गावांमध्ये कोणत्याही प्रकारचं काम करत असताना आमदार प्रशांत ठाकूर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली निधीची आम्हाला कधी कमतरता भासू दिली नाही. मग त्यात माझं गाव असू चिखले, आज माझ्या गावात 70 लाखाची कामं करण्यासाठी आमच्या प्रगत साहेबांनी जे काही सहकार्य केलं त्याच्याबद्दल सुद्धा धन्यवाद मानतो. एक मंच मिळाला की त्यांच्याबद्दल शब्द 2 बोलावे म्हणून मी बोलतो की साहेबांकडे जेव्हा पण गेलो साहेबांच्या मुलासारखंच राहिलो. साहेबांनी एवढा मान सन्मान दिला, आज लोक समाजामध्ये मान सन्मान मिळतो. त्या सगळ्या गोष्टीचे फक्त आणि फक्त दावेदार आमच्या प्रगत साहेब याचं कोणी सर्वांना मिळते. आम्ही ज्या वेळेला साहेबांसोबत फिरतो आम्ही खूप लहान आहोत, अक्षरशः त्यांच्या मुलाच्या देखील आम्ही वयापेक्षा लहान आहोत, तरी देखील आम्हाला त्यांच्यासोबत फिरण्याचं भाग्य लाभलं. त्याचबरोबर समाज उपयोगी कामं करण्यासाठी जी काही त्यांच्याकडनं प्रेरणा मिळतात या सगळ्या गोष्टींचं जेवढं बोलतो तेवढं कमी. तर साहेब तुम्ही सतत आपल्या ग्रामपंचायतीसाठी केलेल्या सहकार्याबद्दल तुमच्या मनपूर्वक आभार मानतो.